शेतकरी बंधूंनो, नवीन वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या आणि त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा महत्त्वाचा जी.आर. वाढीव मदत देण्याबाबतचा जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आला आहे। तर मित्रांनो, हा जी.आर. महाराष्ट्र शासन महसूल आणि वन विभागांतर्गत निर्गमित करण्यात आला असून हा जी.आर. 1 जानेवारी 2024 रोजी या ठिकाणी घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासन निर्णयानुसार सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या आणि त्यापुढील कालावधीमध्ये अवेळी आणि पाऊस आणि गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने या ठिकाणी निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी वाढीव मदत या ठिकाणी SDRCFच्या वाढीव मदतीनुसार शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नुकसान भरपाई असेल किंवा इतर भरपाई असेल, दुष्काळ असेल, या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत ही SDRCFच्या निकषानुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर होती आणि ती 2,000 हेक्टरच्या मर्यादित होती, परंतु आता हिची वाढ करण्यात आली असून ती आता 13,600 रुपये प्रति हेक्टर करण्यात आली असून 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत पहिले 17,000 रुपये प्रति हेक्टर होती आणि मर्यादा 2 हेक्टरची होती। आता ही मदत या ठिकाणी 10,000 रुपये वाढून म्हणजेच 27,000 रुपये प्रति हेक्टर करण्यात आली असून मर्यादा देखील 1 हेक्टरने वाढवण्यात आली असून 3 हेक्टरची मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। तर मित्रांनो, बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी जी मदत पाहिजे ती पहिली मदत या ठिकाणी 22,500 रुपये प्रति हेक्टर होती आणि मर्यादा ही 2 हेक्टरपर्यंतच होती, परंतु आता 22,500 ऐवजी आता 36,000 रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी करण्यात आली असून 3 हेक्टरपर्यंत ही मर्यादा या ठिकाणी वाढवण्यात आली। तर मित्रांनो, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम या ठिकाणी वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मदतीची रक्कम ही प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी आणि शर्ती लागू राहतील। तसेच शेती पिकाच्या नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान हे अनुदेय असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी राज्यामध्ये आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पडायला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी निवडलेल्या 40 दुष्काळी तालुक्यामध्ये आणि 1001 महसूल मंडळामध्ये ही रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही रक्कम मिळणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जी.आर. आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।